हेमराजच्या रहस्यमयरित्या गायब होण्याने पोलीस अधिक गोंधळले आणि सतर्क झाले. इन्स्पेक्टर रणजित सिंग यांनी तातडीने हेमराजच्या भूतकाळातील नोंदी तपासण्याचे आदेश दिले. त्याचे मित्र, नातेवाईक आणि पूर्वी ज्या ठिकाणी त्याने काम केले होते त्या सर्वांची कसून चौकशी करण्याचे फरमान जारी केले. पोलिसांना आता दोन प्रमुख शक्यता दिसत होत्या. एकतर हेमराज खुनी होता आणि तो पुरावे नष्ट करून पळून गेला होता, किंवा त्याला कोणीतरी जबरदस्तीने गायब केले होते. कदाचित त्यालाही मारले असावे. दरम्यान पोलिसांनी तलवार यांच्या घरी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या दुसऱ्या एका नोकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याचं नाव कृष्णा होतं. कृष्णा हा हेमराजच्या तुलनेत शांत आणि कमी बोलणारा होता. पोलिसांनी त्याला आरुषीच्या हत्येच्या रात्री घरात नक्की काय घडलं याबद्दल अनेक तास कसून चौकशी केली. कृष्णाने पोलिसांना सांगितलं की तो रात्री आपल्या खोलीत झोपला होता आणि त्याला कोणतीही असामान्य गोष्ट ऐकू आली नाही. त्याने हेमराजला रात्री शेवटचं कधी पाहिलं या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला की रात्री जेवणानंतर तो त्याला त्याच्या खोलीकडे जाताना दिसला होता, पण त्याच्या बोलण्यात एका प्रकारची अनिश्चितता आणि भीती जाणवत होती. तुमचे आणि हेमराजचे संबंध कसे होते? इन्स्पेक्टर सिंग यांनी भेदक नजरेने कृष्णाला विचारले. आमचे संबंध ठीक होते साहेब, कधी भांडण वगैरे झालं नाही, कृष्णाने हळू आवाजात उत्तर दिलं. पण त्याच्या चेहऱ्यावर एका प्रकारची अस्वस्थता आणि भीती स्पष्ट दिसत होती, जी इन्स्पेक्टर सिंग यांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही. पोलिसांनी कृष्णाच्या खोलीचीही कसून तपासणी केली. त्यांना तिथे कोपऱ्यात रक्ताचे काही अस्पष्ट डाग आढळले. कृष्णाला याबद्दल विचारले असता तो म्हणाला की त्याला नक्की आठवत नाहीये की ते डाग कसे आले. कदाचित काम करताना लागलं असेल असं त्यांनी अस्पष्ट उत्तर दिलं. त्याचं हे वागणं आणि टाळाटाळ करणारं उत्तर पोलिसांना अधिक संशयास्पद वाटलं. तुम्ही काल रात्री हेमराजच्या खोलीत गेला होता? इन्स्पेक्टर सिंग यांनी अचानक थेट प्रश्न विचारला आणि कृष्णा क्षणभर घाबरला. त्याचे डोळे मोठे झाले आणि तो अडखळत म्हणाला, नाही 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 साहेब, मी 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 कुठे गेलो नव्हतो, मी तर माझ्या खोलीत शांत झोपलो होतो. पण त्याच्या आवाजातील कंप आणि चेहऱ्यावरील भीती त्याचं खोटं बोलणं उघड करत होती. कृष्णाच्या उत्तरांमधील विसंगती आणि त्याचे घाबरलेले वर्तन पाहून पोलिसांनी त्याला अधिक वेळ ताब्यात ठेवलं आणि त्याची कसून चौकशी सुरू ठेवली. त्याला वेगवेगळे प्रश्न विचारून त्याच्या बोलण्यातील सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला जात होता. दुसरीकडे हेमराजचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष टीम त्यांच्या संभाव्य ठिकाणांवर वेगाने छापेमारी करत होती. त्याचे जवळचे मित्र, दूरचे नातेवाईक आणि पूर्वी ज्या ठिकाणी त्याने काम केलं होतं त्या सर्वांची कसून चौकशी केली जात होती. मात्र त्याचा कोणताही ठोस पत्ता लागत नव्हता. हेमराजचे अचानक गायब होणे हे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान बनले होते. तो जिवंत आहे की नाही याचीही खात्री नव्हती. तपासादरम्यान पोलिसांना तलवार यांच्या घराच्या टेरेसवर रक्ताचे काही नवीन आणि महत्त्वाचे डाग आढळले. फॉरेन्सिक टीमने तातडीने ते नमुने घेतले आणि तपासणीसाठी पाठवले. धक्कादायक बाब म्हणजे हे डाग आरुषीच्या रक्ताशी जुळत होते. याचा अर्थ टेरेसवर आरुषी काय करत होती आणि तिला तिथे कोण घेऊन गेलं? आणि हेमराजही गायब आहे या प्रश्नाने पोलिसांना अधिक गोंधळात पाडलं. राजेश आणि नुपूर पूर्णपणे हताश आणि निराश झाले होते. एका बाजूला त्यांची लाडकी मुलगी क्रूरपणे मारली गेली होती आणि दुसरीकडे त्यांच्या घरातील 2 नोकरांवर संशय घेतला जात होता. त्यांना हे सर्व एक भयानक दुःस्वप्न वाटत होतं, ज्यातून ते कधी बाहेर पडणार हे त्यांनाही माहीत नव्हतं. आम्ही कोणाचं काय वाईट केलं होतं जे आमच्या नशिबी असे दिवस आलेत? नुपूर रडत रडत राजेशला विचारत होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मला काही समजत नाहीये नुपूर, हे सगळं खूप भयानक आणि अनाकलनीय आहे. राजेशने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला, पण तो स्वतः आतून पूर्णपणे खचला होता. त्याच्या चेहऱ्यावर असहायता आणि वेदना स्पष्ट दिसत होती. पोलिसांनी हेमराज आणि कृष्णा या दोघांच्याही भूमिकेभोवती संशयाचे गडद सावट निर्माण केले होते. कृष्णाच्या खोलीत सापडलेले रक्ताचे डाग आणि हेमराजचे रहस्यमय गायब होणे या दोन्ही गोष्टी तपासाला एक नवीन आणि अधिक गुंतागुंतीची दिशा देत होते. पोलीस आता बघणार होते की वैज्ञानिक पुरावे आणि तज्ज्ञांची मतं या रहस्याचे कोणते पदर उघड करतात. त्याचबरोबर हेमराजचा शोध लागतो की नाही यावरही सर्वांची नजर होती. पोलिसांचा तपास जसजसा पुढे सरकत होता तसतसे नुपूर आणि राजेश तलवार यांच्यावरील मानसिक आणि सामाजिक दडपण असह्य होत चालला होता. मीडिया आणि समाजात त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या आणि नकारात्मक चर्चांना ऊत आला होता. काही लोक त्यांना सहानुभूती दाखवत होते तर बहुतांश लोक त्यांच्यावरच थेट संशय घेत होते.
त्यांच्या चारित्र्यावर आणि भूतकाळावर अनेक प्रश्नचिन्हे उभी केली जात होती. इन्स्पेक्टर रणजित सिंग यांनी तलवार दाम्पत्याला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावलं. त्यांनी दोघांनाही आरुषी आणि हेमराज यांच्यासोबतच्या त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांबद्दल अनेक भेदक प्रश्न विचारले. त्यांच्या उत्तरांमधील लहान सहान विसंगतीही बारकाईने नोंदवल्या जात होत्या. डॉक्टर तलवार, तुमचा हेमराज सोबत कधी आर्थिक किंवा इतर कोणताही वाद झाला होता का? इन्स्पेक्टर सिंग यांनी थेट राजेश यांना विचारलं. त्यांच्या आवाजात एक प्रकारचा दबाव होता. नाही इन्स्पेक्टर, तो आमच्यासाठी एका कुटुंबातील सदस्यासारखा होता. आम्ही त्याला कधीही वाईट वागणूक दिली नाही. राजेश यांनी शांतपणे पण आत्मविश्वासाने उत्तर दिलं. आणि तुमचं तुमच्या मुलीशी नातं कसं होतं? काही सिक्रेट्स वगैरे? इन्स्पेक्टर सिंग यांचा पुढचा प्रश्न नुपूरला होता. त्यांच्या नजरेत एका प्रकारचा संशय होता. नुपूरचे डोळे पुन्हा एकदा भरून आले. माझी आरुषी, ती तर माझी बेस्ट फ्रेंड होती. आम्ही दोघी खूप क्लोज होतो. ती मला प्रत्येक गोष्ट सांगायची. आमच्यात काही लपून नाही राहिलं कधी. तिच्या आवाजात दुःखाचा आणि निराशेचा सूर होता. पोलिसांनी दोघांच्याही उत्तराची काळजीपूर्वक नोंद घेतली, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव आणि अस्वस्थता इन्स्पेक्टर सिंग यांच्या नजरेतून काही सुटली नाही. समाजात आणि मीडियामध्ये त्यांच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. काही न्यूज चॅनेल्सने तर त्यांना दोषी ठरवून त्यांची समानांतर मीडिया ट्रायल सुरू केली होती. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी चघळल्या जात होत्या. हे लोक काय बोलत आहे? आम्ही आमच्याच मुलीला कसं मारू शकतो? नुपूर एका वृत्तवाहिनीवरील सनसनाटी बातमी पाहून रडत म्हणाली. तिचा आवाज कापत होता. शांत हो नुपूर, शांत हो. हे बघ, आपल्याला ह्या सगळ्याचा धैर्याने सामना करायचा आहे आणि सत्य लवकरच बाहेर येईल ना नुपूर. राजेशने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला, पण तो स्वतः आतून पूर्णपणे तुटला होता. त्याच्या डोळ्यात असहाय्यतेची भावना स्पष्ट दिसत होती. दरम्यान पोलिसांनी हेमराजच्या काही जवळच्या मित्रांकडून काही अत्यंत महत्त्वाची माहिती मिळवली. हेमराजने त्याच्या काही मित्रांना सांगितले होते की तलवार यांच्या घरी त्याचे काही विशिष्ट लोकांशी संबंध फारसे चांगले नव्हते आणि त्याला काही गोष्टींची भीती वाटत होती. मात्र त्याने कोणाचेही स्पष्ट नाव घेतले नव्हते. ही माहिती पोलिसांसाठी एक नवीन आणि महत्त्वपूर्ण धागा ठरली. या माहितीमुळे पोलिसांचा संशय अधिक वाढला. त्यांनी आता तलवार यांच्या घरातील प्रत्येक सदस्याची आणि नोकरांची अधिक सखोल पार्श्वभूमी तपासण्याचं ठरवलं. त्यांच्या बँक खात्यांची माहिती, पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आणि इतर संबंधांची कसून चौकशी सुरू केली. पोलिसांनी आरुषीच्या शाळेत जाऊन तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणीशी आणि शिक्षकांशीही बातचीत केली. तिच्या शिक्षकांनी सांगितले की आरुषी एक अत्यंत हुशार आणि मनमिळावू मुलगी होती. तिचा घरी किंवा शाळेत कोणाशी काही वाद होता याची कोणतीही माहिती कोणालाही नव्हती. ती नेहमी आनंदी आणि उत्साही असायची. पण तपास जसजसा पुढे सरकत होता तसतसं हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं आणि रहस्यमय होत चाललं होतं. हा गुंता सोडवण्यात पोलीस यशस्वी होतील का? अजूनही हेमराजचा पत्ता लागला नाहीये. पोलीस हेमराजचा पत्ता लावू शकतील का? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा क्राईम स्टोरीचा पुढचा भाग, फक्त कथाकार कमलाकर या यूट्यूब चॅनेलवर.